कोयना धरणात पाण्याची आवक वाढली. कोयना धरण परिसरात पावसाचा जोर कायम. धरणाच्या पाणीसाठ्यात वाढ. कोयना परिसरातील ओझरडे धबधबा वाहतोय ओसंडून. महाराष्ट्राची भाग्यलक्ष्मी असणाऱ्या कोयना धरण परिसरात सध्या दमदार पावसाने हजेरी लावली असून गेल्या काही दिवसात पडलेल्या पावसाने कोयना धरण पाणीसाठ्यात चांगलीच वाढ झाली आहे. दमदार पावसाच्या हजेरीमुळे कोयना परिसरातील ओझरडे, नवजा धबधब्यासह इतर धबधबेही ओसंडून वाहू लागले आहेत. हिरवागार निसर्गाने दमदार पाऊस यामध्ये कोसळणारे धबधबे पाहण्यासाठी कोयना परिसरात पर्यटकांची गर्दी वाढू लागली आहे. गेल्या 24 तासात कोयना परिसरात 23 मिलीमीटर, नवजा परिसरात 28 मिलीमीटर तर महाबळेश्वर परिसरात 25 मिलीमीटर पाऊस झाला आहे. सध्या धरणात 4482 क्युसेक्स पाण्याची आवक होत आहे. धरणात सध्या 17.7 TMC पाणीसाठा आहे. पाऊस सुरू झाल्यापासून कोयना परिसरात आज अखेर 602 मिलीमीटर, नवजा परिसरात 793 मिलीमीटर तर महाबळेश्वर परिसरात 520 मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे. कोयना परिसरातील महाराष्ट्रात प्रसिद्ध असलेला ओझरडा धबधबा पूर्ण क्षमतेने ओसंडून कोसळत आहे. याबरोबरच परिसरातील इतर धबधबेही ओसंडून वाहू लागले असल्यामुळे हिरवागार निसर्ग आणि ओसंडून वाहणारे धबधबे पाहण्यासाठी कोयना परिसरात पर्यटकांची गर्दी वाढली आहे. SP ओरिजिनेटिव्हसाठी सुनील परीट, कराड.